ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। महाविकास आघाडीचा भिवंडी लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश बाळामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। या उमेदवारीनंतर कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे येऊन ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला। तसेच फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली आहे। यावेळी राष्ट्रवादीचे कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष वंडार पाटील यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आले असून उमेदवार सुरेश म्हात्रे हे जास्तीत जास्त मतांनी विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। हा आमचा कॅन्डिडेट आज बरेच दिवसापासून जो रस्ता बघत होता आम्ही कॅन्डिडेट कधी डिक्लेअर होईल, तो आज आमचा कॅन्डिडेट डिक्लेअर झाल्यापासून आम्ही आज आनंद साजरा करायचा म्हणून आज जल्लोष करत आहोत। तुमच्या समोर एवढा मोठा उमेदवार आहे कपिल पाटील, समोर एवढे मंत्री आहेत, कशा प्रकारची उमेदवारी यावेळेस निवडून येण्याचा आमचा जो उमेदवार जो डिक्लेअर झालेला बाळामामा तळागाळातून ज्या लोक मांडणार आहेत, तळागाळातून कार्यकर्त्यांना जवळ घेऊन त्यांची कामं करणार आहेत आणि तो सर्वांच्या मनामनामध्ये बाळामामा घुसलेले आहे। त्यामुळे सर्व कार्यकर्ते सर्व साधा माणूस जर असेल तर बाळामामाला निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहेत, त्याला मत देणार आहेत। काँग्रेसकडून देखील आज दावा करण्यात आला होता भिवंडी लोकसभेत काँग्रेसकडून नाराजी असल्याची चर्चा आहे। नाही, अशी नाराजी नाही। आमची आघाडीमध्ये सगळे जण बाळामामाला जिंकवण्यासाठी सर्व काम करणार आहेत। किती मतांनी निवडून येण्याचा विश्वास तुम्ही या ठिकाणी व्यक्त करता? जास्तीत जास्त मतांनी बाळामामा निवडून येईल। यावेळी जेसी कटारिया, संदीप देसाई, किरण शिखरे, प्रशांत माळी, दिनेश परदेशी, वंडार कारभारी, अनिल डेरे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।